नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 18 जून 2025. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनी धरणात सध्याला पाणीसाठा किती झाला आहे, त्याचबरोबर दौंडमधून येणाऱ्या विसर्गामध्ये काय बदल झाला आहे का, तसेच पावसाची परिस्थिती काय आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी उजनी धरणाची एकूण पाणी पातळी ही 494.580 मीटर, तर एकूण पाणीसाठा हा 2633.49 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 92.99 म्हणजे जवळपास 93 TMC पाणीसाठा आता झालेला आहे. तर उपयुक्त पाणीसाठा बघितला तर तो 830.68 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 29.33 TMC. आणि टक्केवारी बघितली तर कालच्यापेक्षा म्हणजे गेल्या 24 तासामध्ये उजनी धरणामध्ये 4% पाणी वाढलेलं आहे. काल 50.79% उजनी धरण असणारं धरण आज सकाळी 6 वाजता उजनी धरण 54.75 म्हणजे जवळपास 55%वर उजनी धरण आलेलं आहे. तर दौंडचा विसर्गाकडे जर आपण बघितलं तर दौंडचा विसर्गामध्ये सतत ऊन पावसाचा खेळ चालू आहे. कारण कधी कमी होतोय, कधी जास्त येतोय, कधी एकदमच जास्त येतोय, कधी एकदम कमी होतोय, कधी मध्यम राहतोय. तर काल सकाळी उजनी धरणात येणारा दौंडचा विसर्ग हा 14,642 होता. त्यामध्ये वाढ होऊन संध्याकाळी तो 6 वाजता 20,336 झाला, परंतु त्यामध्ये परत पुन्हा घट होऊन आज सकाळी तो 18,021 क्युसेकचा विसर्ग सध्याला उजनी धरणात दौंडमधून येतो आहे. तर गेल्या वर्षीची परिस्थिती ह्या वर्षी परिस्थिती बघितली तर गेल्या वर्षी उजनी धरणामध्ये आपल्या 37 पॉईंट म्हणजे 18 जूनला 37.43 TMC पाणीसाठा होता आणि यावेळेस मात्र 92.99 म्हणजे 93 TMC पाणीसाठा आहे. म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा आपले उजनी धरण 54.90 म्हणजेच 55 TMCनं पुढं आहे गेल्या वर्षी तुलना बघितली तर. आणि गेल्या वर्षी 18 जूनला -26.25 TMC पाणीसाठा मायनसमध्ये होता, तर यावेळेस मात्र प्लसमध्ये 29.33 TMC पाणीसाठा झालेला आहे. म्हणजेच पावसाने अशीच जर साथ दिली किंवा असे जर कायम राहिला तर जून अखेरपर्यंत उजनी धरण भरायला हरकत नाही. परंतु पावसाचं गणित कोणाला सांगता येत नाही. कदाचित मध्ये खंड पडला तर उजनी धरण भरण्यासही वेळ लागू शकतो. परंतु तसं पाहिलं तर वरच्या 19 धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये हे पाऊस चालू आहे, परंतु त्या धरणापैकी एकही धरण आणखी 100% झालेलं नाही. त्यामुळे आणखी जोपर्यंत चांगला पाऊस त्या उजनी परिसरातल्या असणाऱ्या पाणलोट क्षेत्रामध्ये असणाऱ्या 19 धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस होत नाही चांगला, त्यातून विसर्ग मोठ्या प्रमाणात खाली सोडला जात नाही, तोपर्यंत आपलं उजनी धरण 100% पर्यंत जाणार नाही. आणि जून अखेरीस जर 100% गेलं तर पुढील 3 महिने मात्र आपल्या भीमा नदी काठच्या लोकांना कठीण जाणार आहेत. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.